कार्यालयात संविधान दिनानिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे अभिवादन करून उद्देशिकेचे वाचन करण्यात आले। त्यानंतर कामगारांच्या देशव्यापी संपात जिल्ह्यातील राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या 12ही संघटनांनी सहभाग घेतल्याने सर्वच कामकाज ठप्प झाले होते। जिल्ह्यातील सर्वच संघटना संपात सहभागी झाल्याने शासकीय कार्यालयातील कामकाज बंद होते। सरकारी कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी या संपाचं आयोजन करण्यात आलं असून जुनी पेन्शन पद्धती लागू करण्यात यावी, त्यासोबत अंशकालीन कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत कायम करून घेण्यात यावे, कंत्राटी पद्धतीच्या कर्मचाऱ्यांचे समायोजन करण्यात यावे यासह विविध मागण्यांसाठी आणि केंद्र सरकारने केलेल्या कामगार विरोधी कायद्याच्या या निषेधार्थ संप पुकारण्यात आला आहे। या संपाला नंदुरबार जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला असून सर्वच शासकीय कार्यालयातील कामकाज ठप्प झाले आहे। प्रशासनाने कामकाज सुरू करण्यासाठी निवेदन केले असले तरी संघटनांनी त्याला प्रतिसाद दिला नसल्याचं चित्र आहे, तर त्या अत्यावश्यक सेवा सुरू आहेत। ब्युरो रिपोर्ट, नवापूर एक्सप्रेस न्यूज, नवापूर। होणाऱ्या संपात महाराष्ट्रातील सर्व राज्य शासकीय कर्मचारी, शिक्षक संघटना, झेडपीच्या संघटना, ग्रामसेवक संघटना तसेच नवापूर तालुक्यातील अस्तित्वात असलेल्या सर्व संघटनासह आज आम्ही संपात सहभागी झालेलो आहेत। संपात मुख्य मागणी आमची कर्मचाऱ्यांना, नवीन कर्मचाऱ्यांना पेन्शन लागू व्हावी, कंत्राटी कामगारांना समाविष्ट करून त्यांना पगार मानधन बंद करावे, पगार सुरू करावे, अशा विशेष 6 मागण्या आहेत। व उर्वरित ज्या जुन्या मागण्या आहेत, डे लागू करणे, एचआरए वाढवणे, लोकांच्या ज्या जीवनावश्यक ज्या मागण्या आहेत त्या मंजूर कराव्यात, यासाठी आज पूर्ण महाराष्ट्रभर व माझे नवापूरचे सर्व महसूल कर्मचारी, पंचायत समितीचे कर्मचारी सह आम्ही संपात सहभागी आहोत।